पॅनल बद्दल मी एवढंच सांगेन की नानासाहेबांचं अनुभवी नेतृत्व आहे. आनंददादा कोल्हाकर यांचं तरुणांना रिप्रेझेंट करणारं एक नेतृत्व आहे. किरण दादा पवार त्यांचा अनुभव आहे आमच्या पाठीशी. मागच्या टर्म मध्ये त्यांनी प्रचंड कामं केलेली आहेत. लोक त्यांच्या कामाला भरभरून प्रतिसाद देत आहे. माझ्यासारख्या एक उच्च शिक्षित नोकरदार महिला, मी त्या महिलाचं प्रतिनिधित्व करत आहे असं. आणि किरण दादांची वाईफ श्रद्धाताई, तर ह्यांचं काम असं सगळ्या कॅटेगरीतलं मिळून आमचं एक मजबूत पॅनल भारतीय जनता पार्टीचं तयार झालं आहे आणि त्याच्याचप्रमाणे आम्हाला लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे. नानांचा जो प्रवास आहे राजकीय हा खूप जुना आहे. आता आपल्या तिन्ही उमेदवारांना जे आहे ते नव्यानं संधी देण्यात आले पक्षाकडून, काय भावना आहेत? काय सांगाल? अतिशय कृतज्ञ आहोत, कारण जे वातावरण होतं त्यामधनं आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही त्याची परतफेड नक्कीच करू. अजेंडा काय असणार? अजेंडावर मी एक सांगेल की जे नागरिकांकडनं जी आम्हाला फीडबॅक आले त्याच्यावरनं सातत्य, संपर्क आणि त्याच्यामधून जेही समस्या, जुन्या नव्या जेही समस्या असतील त्याचं 100% आम्ही कोऑर्डिनेशन करून निराकरण करण्यात येईल. तुमच्या नावाचंच उत्तर आहे. विरोधकांना काय उत्तर द्या? मी जसं आधीही सांगितलं की विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा किंवा त्यांच्यावर काहीतरी टीका करण्यापेक्षा आम्ही आमचं काम कसं पुढे नेता येईल, आम्ही आमच्याबद्दल बोलू, आम्ही कसे चांगले आहोत, म्हणजे आमचं पॅनल एक कसं मजबूतीने पुढे जाते लोकांसमोर, हेच आम्ही कायम त्यांच्यासमोर ठेवणार आणि कसं पुढे जाणार.